इथे पहा पुन्हा एकदा फ्लॅटेड चेंडू, मोठा फटका विकेट केलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेंसाठी धाव संख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र इथे फलकावरती लागल्या जात आहेत. 23 एक गडी बाद 23 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स तळेकरवाडी हा मात्र फलंदाजी करतोय आणि चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे खरं तर ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील गोड होतो. तर पाहायचं सुरुवात चांगली झाली आहे, शेवट कशा पद्धतीने होईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुखदेवला आपण पाहतोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. इथे पहा अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गोची क्षेत्रामध्ये जात असताना आणि एका धावेने मात्र संघ मात्र पुढे सरकणार. धावसंख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ आणि शेष आहे. पाहायचं 3 चेंडूमध्ये किती धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. म्हणजे पहिला डाव जर आपण पाहिला तर 24 चेंडूंचा पहिला डाव आहे. म्हणजे या मैदानाचा जर विचार केला तर 4 षटकामध्ये तुम्हाला जर 50 धावा जर तुम्ही केल्या तर मात्र कुठेतरी चांगली धावसंख्या आपल्याला उभारली असं म्हणावे लागेल. परंतु मैदानामध्ये जर विचार केला तर खरं तर 360 मैदान खरं तर नवी मुंबई नव्हे अखंड महाराष्ट्रात फार कमी पाहायला मिळतात. त्यामुळे मैदानाचं अपुरं मैदान असल्यामुळे तुम्हाला मोठं फटके मारणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने तुम्हाला समाधान मानावं लागणार नाही, मोठे फटके मारणं गरजेचं आहे. चला धावसंख्या मात्र चांगली आहे. 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. निलेश स्ट्राईकवरती आपण पाहतोय. इथे पहा क्षेत्ररक्षक चांगला केले जाते, फेकी करेल तोपर्यंत पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि इथे धावचीची संधी. इथे मात्र डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र कुठेतरी चांगलं चित्र मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तसं काही होत नाहीये. चला राजेश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला निलेश. इथे पहा अतिशय चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चालला, एक क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल तोपर्यंत एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत एका धावेने भर झाली. धावसंख्या 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 27 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही दुसऱ्या षटकातील चला व्हाईट बॉलची घोषणा होते. चला सुखदेव गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पहा चेंडू हवेत आहे, झेलची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं मात्र होत असताना गडी क्रमांक दुसरा इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरा आदरा इथे मात्र जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स या संघाला बसत असताना 2 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ आणि शेष आहे दुसऱ्या षटकातील. म्हणजे अजूनही पहिल्या डावातील 13 चेंडूचा खेळ आणि शेष आहे. म्हणजे पाहायला गेलं तर आतापर्यंत 28 धावा काढल्यात. म्हणजे अजून 13 चेंडू मध्ये चला षटक मात्र संपलंय का? चला षटक मात्र संपुष्टात आलाय. चला गुणलेखक थोडीशी गफलत करतायत. चला निलेश हा खेळाडू मात्र तंबूच्या दिशेने रवाना झालाय. चला नवीन फलंदाज उदय आपल्याला पाहायला मिळेल. उदय नवीन फलंदाज एंटर झालाय आणि वैयक्तिक पहिल्या संघाकडून 30 षटक अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पाहायचं अजय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 14च्या सरासरीने धावा केल्यात. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू पहा चाललाय या घोषित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका धावेने मात्र संघ मात्र पुढे सरकणार आहे. धावसंख्या 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू अजयच्या माध्यमातून आपण पाहिला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. राजेश स्ट्राईक वरती सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून 2 चौकार, एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तोच सलामीवीर राजेश अजूनही क्रीजवर शाबूत आहे.
इथे पहा अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, तेज थरार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज अजय. असेच याच टप्प्यावरती तुम्हाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येला लगाम आणायचा असेल तर कुठेतरी या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. इथे पुन्हा एकदा जोरकर मारण्यात धावचीची संधी आहे आणि मात्र कुठल्याही प्रकारचा धोका होत नाहीये. अजय गोलंदाज मात्र कुठेतरी निराश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा इथे आतापर्यंत पूर्ण केलेत. अजूनही या तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ आणि शेष आहे. तर पाहिजे चौथा चेंडू टाकण्यासाठी अजय पुन्हा एकदा सज्ज झालाय. चला डावखुरा फलंदाज उदय प्रथम स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहिजे उदय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. धावसंख्येसाठी मात्र संघर्ष मात्र करावा लागेल. इथे पहा अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर मात्र थोडीशी उसळी मात्र घेतली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल अजयच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे पहा अतिशय चांगला चेंडू होता, करून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अपलत करतोय, तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 या धावसंख्येने मात्र संघ मात्र पुढे सरकणार. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे पहा अतिशय चांगला चेंडू, तेज तरार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. म्हणजे मगाशी मी सांगितलं की 50 धावा होणं अपेक्षित आहे, म्हणजे आतापर्यंत 32 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ अनिशेष आहे. पहा दमदार आयोजनामध्ये खरं तर दमदार दादा चषक आणि संकल्पना देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. अधिक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चला यानंतर चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी विपक्ष श्री कळंबादेवी स्पोर्ट्स उदगिरी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण विनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. अधिक गोलंदाजी मार्कवर आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. इथे पहा पंच मात्र व्हाईट बॉलची घोषणा करत असताना पाहायला मिळत आहे. तर व्हाईट बॉलने मात्र एका धावेने संघ पुढे सरकणार. 35 या आकड्यावरती आपल्याला 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 धावा. इथे पहा अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे पहा चेंडू चाललाय टप्पा टप्पा आणि चौकार इथे पाहायला मिळतोय आणि 4 या धावसंख्येने आपला मात्र संघ मात्र पुढे सरकला. धावसंख्या 37 या धावसंख्येवरती पोहोचला गेलाय. अशी गोलंदाजी जर तुम्ही कराल तर मात्र तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या दिशेने जावं लागेल, परंतु चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. धावसंख्येला रोखणं गरजेचं आहे. इथे बा पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, विकेट गेलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेंसाठी धावसंख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धावसंख्या 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राजेश या बॅट मधून इथे मात्र षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं आयोजन आणि चांगल्या आयोजनामध्ये पहिला सामना आणि टॉस हरल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स हा संघ मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू पाहिजे क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्येत मात्र एका धावेने भर झाली. धावसंख्या
आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र होत आहेत 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या 3 चेंडूचा खेळ आणि शेष आहे. अधिक गोलंदाजी मार्कवर आहे. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक करेल, फेकी करेल तोपर्यंत एकाच धाबेवर इथे समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्येत मात्र एका धाब्याने भर झाली. धावसंख्या 45 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 45 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत. पाचवा चेंडू टाकण्यासाठी अधिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत त्याने 13 धावा खर्च केल्यात. इथे पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना पाहायला मिळालंय आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. बऱ्याच कालावधीनंतर मात्र निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू मी आवाज देतोय, तुम्ही आवाजाचा थोडंसं पालन करा. शिस्तीची स्पर्धा आहे, आपल्याला वेळेवरती स्पर्धा पार पाडायची आहे. त्यामुळे टॉस साठी या ही विनंती करतोय. संध्याकाळी 5:30च्या नंतर या मैदानावरती अंधार व्हायला सुरुवात होते, याची दक्षता घ्या. स्पर्धा तुम्हा सर्वांची आहे आणि स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागतं कामा नये याची दक्षता घ्या. त्यामुळे मी विनंती करतोय चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी विपक्ष श्री कळंबादेवी स्पोर्ट्स उदगीरी या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, टीम मीटिंग करू नका. दादा कर्णधारा विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला बघा आयोजन आपल्याला कळवत आहेत की तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे आहेत आणि 4 षटकं पूर्ण करणं हे बंधनकारक असणार आहे. एक गोष्ट सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रात दादा मी समालोचन करतो. खरं तर डीजे मास्टरांना संधी देणं फार गरजेचं असतं, कारण डीजे मास्टर थोडंसं संध्याकाळी 5 वाजल्यानंतर डीजे मास्टरांना जोश येतो. तर संधी मात्र दिली जाईल. खरं तर डीजे मास्टरांना गाण्याचा आस्वाद देखील घेतला जाईल. स्पर्धा तुम्हा सर्वांची ही स्पर्धा आहे आणि सर्वात चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळे मुंबई आयोजित दमदार दादा चषक 2026 आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि समालोचक देखील श्रीकांत साबळे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि खरं तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करा. पंच देखील आपण पाहतोय. चला टॉस इथे केला जातोय.
चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी श्री विपक्ष श्री कळंबादेवी स्पोर्ट्स उदगीरी. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये श्रीकांत सरांकडे. दमदार स्पर्धा दमदार दादा चषक 2026 क्रिकेटचा महारण संग्राम VR स्पोर्ट वेळे आयोजित दमदार स्पर्धा. दादांच्या शुभात होतोय टॉस. कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे की आपण टॉस का बॉस मंच कव्हर करूया. एका बाजूला टीम मालेवाडी, दुसऱ्या बाजूला टीम उदगीरी. या दोन संघामध्ये होतोय टॉस. दादांच्या शुभात होतोय टॉस. कॉल मालेवाडीचा टेल कॉल आणि हेड पडलाय. उदगीरी संघाने टॉस जिंकलाय. आई काळंबा देवीने आशीर्वाद दिलाय. आईची यात्राच आता संपन्न झाली आणि आईने आशीर्वाद दिलाय. निर्णय काय असेल? प्रथम आपण क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. मालेवाडी टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मी दादांची 2च मिनिटं घेतो. दादा, विठ्ठल रुक्माई स्पोर्ट VR स्पोर्ट विरळे हे नाव आणि दमदार दादा चषक ही संपूर्ण स्पर्धा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवण्यात येते आणि संपूर्ण तरुण आज एकवटणार आहेत. गावातील माणसं देखील येणार आहेत. ही सर्वजण या स्पर्धेमध्ये येणार आहेत आणि हे आल्यानंतर एक वेगळा आनंद तुम्हाला होणार आहे. हा आनंद कशा प्रकारे असेल? आनंद तर खूप एवढा होतं की विचारूच नका. गेली 15 दिवस झालं आमचे जे टीममधले जे सहकारी आहेत खूप राबत आहेत. स्पेशली विनोद, सुरुवातीपासून हे नियोजन कसं दमदार होईल आणि त्या नावाप्रमाणे कसं काम करता येईल या अनुषंगानं अगदी दिवस रात्र केला आणि हे नियोजन आपल्यासमोर दिसते. थँक्यू सो मच. मी जास्त वेळ घेत नाहीये, आपण करूया मॅचला सुरुवात. ओ टू कॉम्बॉक्स उमेश सर. चला जाऊया आपण मॅच कडे. टॉस मात्र इथे झालाय. चला पहिला हादरा इथे बसत असताना सचिन याच्या रूपाने इथे मात्र पहिला गडी बाद होतोय. चला पहिला गडी बाद होतोय आणि धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. चला टॉस मात्र झाला चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी यांच्यात आणि त्यांच्या समवेत श्री काळंबादेवी स्पोर्ट्स उदगीरी या दोन संघामध्ये टॉस झाला आणि टॉस मात्र श्री काळंबादेवी स्पोर्ट्स उदगीरी या संघाने टॉस मात्र जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आउटसाइड इन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 1 गडी बाद 3 धावा. मोठी धावसंख्या उभा काढावी लागेल तुम्हाला. इथे पंच करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू पहा घोषी क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत एका धावेने भर झाली. धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 धावसंख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. गोलंदाजी मार्कवर राजेशला आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत आहे. 40 क्षेत्ररक्षक आणि गडी क्रमांक 30 दुसरा इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दीपक याच्या रूपाने दुसरा हादरा इथे बसत असताना पाहायला मिळतोय. पहा तुम्हाला 46 आणि 47 धावांचं लक्ष आहे. म्हणजे खरं तर तुम्हाला चांगल्या धावसंख्येने आकार देऊन आपल्या संघाला मात्र पुढे नेण्याचं काम मात्र करावं लागेल. जुनही या पॉवर पेच्या षटक संपलंय का? चला संपुष्टात आलंय. म्हणजे पॉवर पे संपलंय आणि अतिशय चांगलं राजेशच्या माध्यमातून षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला आणि फक्त 4च धावा त्याने खर्च केल्यात. म्हणजे कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे याचं प्रात्यक्षिक उत्तर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालंय. चला अजित नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय आणि गोलंदाजीसाठी देखील संजयला आपण पाहतोय. अजितला आपण पाहू शकाल. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत फक्त 4च धावा इथे पाहायला मिळत आहेत. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करायचा असेल तर मोठे फटके तुम्हाला मारणं गरजेचं आहे. इथे फ्लॅटेड चेंडू, मोठा फटका येतोय आणि मी ज्याप्रमाणे आवाज दिला
त्याचप्रमाणे मात्र इथे फटका येत असताना पंच मात्र इशारा देत आहेत 6 धावेंचा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. धाव संख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धाव संख्या दुहेरी आकड्यात जात असताना 10 या आकड्यावरती असे फटके मारणं गरजेचं आहे. आपल्या संघाला मात्र विजयाकडे न्यायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. गोलंदाज संजयच्या पहिल्या चेंडूवरती षटकार येत असताना पाहायला मिळतोय. इथे पहा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅक टू बॅक दुसरा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका येत असताना फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून इथे पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये प्रदीपला शांत ठेवलं होतं, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये संजयच्या गोलंदाजीवरती मात्र मोठे प्रहार मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावसंख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी आपल्याला पाहावं लागेल 16 चेंडू आणि 31 धावेची गरज. 16 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. अजून जर 2 मोठे फटके आले तर मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल, यात मात्र ते मात्र शंका नसेल. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतोय. स्विंग अँड मिसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. म्हणजे तू जर मला षटकार मारू शकतो तर मी देखील निर्धाव चेंडू टाकू शकतो. याचं प्रात्यक्षिक उत्तर मैदानामध्ये आपण पाहिलंय. इथे पहा पुन्हा एकदा लोअर फुलटो त्याच पद्धतीचा फटका आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेंसाठी धावसंख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. चांगली धावसंख्या. म्हणजे कुठेतरी पहिल्या षटकामध्ये संघ मात्र धावसंख्येसाठी मात्र संघर्ष करत होता. त्यानंतर मात्र संजयच्या गोलंदाजीवरती फलंदाज प्रदीप मात्र मोठे फटके मारण्यात यशस्वी झालाय. इथे पहा पुन्हा एकदा चेंडू मात्र पहा 1 बाउन्स सीमा पार इथे पाहायला मिळतोय. 4 या धावसंख्येने मात्र संघ मात्र पुढे सरकेल. धावसंख्येत 4 धावेने भर. धावसंख्या 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात इथे केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्चच गेल्या होत्या. त्यानंतर मात्र संजय गोलंदाजी मार्कवर आला आणि 22 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका विकेट केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. धावसंख्येत 6 धावेने भर होईल. धावसंख्या 32 या आकड्यावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या षटकात 4 धावा आल्या, त्यानंतर मात्र 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली सुरुवात इथे करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला प्रदीप. त्याच्या बॅट मधून मात्र 3-4 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संजय मात्र थोडासा मागणा ठरलाय. 28 धावा त्याने खर्च केल्यात. 1 षटकामध्ये 28 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला दिसतोय. चला नवीन गोलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा पंच व्हाईट बॉलची घोषणा करत असताना अतिरिक्त धावसंख्येने मात्र संघ पुढे सरकेल. धावसंख्या मात्र 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. चला उदगीरी संघ आपण रेडी राहायचंय. लगेच मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. वेळ वाया घालवायचा नाहीये याची दक्षता घ्या. कारण वेळेमध्ये आपल्याला स्पर्धा पूर्ण करायची आहे. स्पर्धा दमदार आहे. चषकाचं नाव देखील दमदार चषक आहे. त्यामुळे आपण वेळेचं बंधन फार महत्वाचं आहे. इथे पहा टप्पा थोडासा लांब होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 14 धावेची गरज. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षण करेल फेकी करेल तोपर्यंत एकच धाव इथे काढली जाते आणि एका धावसंख्येने मात्र संघ मात्र पुढे सरकला. धावसंख्येत 1 धावेने भर झाली. धावसंख्या 34 या आकड्यावरती पाहायला मिळते. आता मात्र फलंदाज प्रदीपला आपण पाहतोय.
मोठे फटके मारण्यात मात्र इथे मात्र आतापर्यंत यशस्वी झालाय. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धावेने संघ मात्र पुढे सरकला. अशी जर तुम्ही गोलंदाजी कराल तर संघ मात्र कुठेतरी पराजयाच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण भागीत करू शकत नाही. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र पकडलाय आणि जे जाळं मात्र पाहिजे जड रचलं होतं ते जाळं मात्र इथे तंबूच्या दिशेने जात असताना प्रदीप मात्र बॅक टू पॅव्हेलियन आणि तिसरा हादरा प्रदीपेच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी बाद धावसंख्या 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 47 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली सुरुवात आणि चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरवायचा आहे. चला सुखदेव नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. चला पाहायचं सुखदेव कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे पहा सुखदेव आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा ब्लॉकल पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे पहा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत विठ्ठल रुखुमाई स्पोर्ट्स विरळे मुंबईचं टी शर्टचं अनावरण या ठिकाणी थोड्याच वेळात पार पडणार आहे. चला ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण टी शर्टचं अनावरण करायचं आहे. थँक्यू सो मच सर. भव्य दिव्य दमदार स्पर्धा VR स्पोर्ट विरळे आयोजित ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅच सामनावीरच्या जर्सीचं आवाहन या ठिकाणी माननीय आदरणीय उपस्थित असलेले बाबुराव नाना पाटील आणि माननीय आदरणीय संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरच्या जर्सीचं आवाहन करणार आहोत. त्याचबरोबर मान्यवरांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया आणि संपूर्ण टीम VR स्पोर्ट विरळे या संपूर्ण संघाच्या जर्सीचं देखील या ठिकाणी आवाहन करण्यात येते. आजचा क्षण खूप खास आहे. VR स्पोर्ट विरळे आयोजित कार्यक्रमामध्ये टी शर्ट आवाहन करत असताना आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आणि एक वेगळा अभिमान आहे. कारण ही फक्त जर्सी एक टी शर्ट नाही तर आपल्या संघाची ओळख, आपल्या गावची आणि आपल्या एकतेची आणि एकजुटीचं प्रतीक आहे. संपूर्ण मान्यवरांच्या शुभास्ते सामनावीरच्या जर्सीचं आवाहन करण्यात येते. त्याचबरोबर VR स्पोर्ट विरळे या संघाच्या देखील जर्सीचं या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात येत आहे. क्रीडा परंपरेचा अभिमान या क्षणी विशेषतः आपण संतोषदादा पाटील यांचं मनापासून आभार मानूया. दादांच्या सहकार्यामुळे आणि दादांच्या क्रिकेटवरती असलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे VR स्पोर्ट विरळे हा संघ सातत्यानं. चला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38 धावा पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. आणि या जर्सीची खासियत म्हणजे आज योगायोग किती सुंदर आहे. आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि प्रत्येकाच्या पाठीवरती ज्या आईचा आपण बोट धरून चालायला शिकलो तीच आई प्रत्येकाच्या पाठीवरती नावारूपानं आहे. म्हणजे आईची प्रेरणा आणि आईचं बळ प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी असणार आहे ही संकल्पना देखील दादांनी मांडलेली आहे. याही संकल्पनेचा आपण आभार मानूया आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या माता भगिनींना या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक आणि मनाच्या अंतकरणपूर्वक हार्दिक हार्दिक आपण शुभेच्छा देऊयात. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आदरणीय सुरेश दादा पाटील श्री शिवकृपा ट्रॅव्हल्सचे मालक यांचा आपण या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत. त्याचबरोबर माननीय आदरणीय बाबुराव नाना पाटील यांचंही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक करूया सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. चला जाऊया आपण मॅच कडे. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू येत असताना एका धावेचा दुसऱ्या धावे मात्र कन्वर्ट केलं गेलंय. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री आणि हे त्याच पद्धतीने 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावसंख्येने मात्र संघ पुढे सरकलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आता मात्र 41 धावा. अजूनही
जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज आहे. चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 5 आणि 5 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. फलंदाज सुखदेव आपल्याला पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. जसे जसे निर्धाव चेंडू येतील तसे तसं मात्र धडपड मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे श्री नाईक बा स्पोर्ट्स या संघावरती. इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण 3 चेंडू 6 धावेची गरज. पहा, मी मगाशीच सांगितलं क्रिकेटमध्ये तुम्ही भागीत करू शकत नाही कुठला संघ विजय होईल. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र आपण भागीत करू शकत नाही की कुठला संघ मात्र विजय होईल. पहा, दुसऱ्या षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. आता मात्र सामना बघा शेवटच्या षटकापर्यंत येऊन पोहोचलाय आणि 3 चेंडू 6 धावेची गरज आहे. चला, गोलंदाजी मार्गवर राजेशला आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा आउटसाइड इन येण्याचा प्रयत्न, चेंडू आणि इथे मात्र एका घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. आता मात्र समीकरण 2 चेंडू 5 धावेची गरज आहे. आमचे गुणलेखक देखील स्माइल देखील अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. आदित्य हे गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गुणलेखकाची भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 5 धावा. चला, 2 चेंडू 5 धाव संख्येची गरज. पाहिजे कुठला संघ मात्र विजयी होईल हे थोड्याच वेळा चित्र स्पष्ट होईल. चला, आपण लगेचच मॅच संपल्यानंतर उदगीर संघ आपण सज्ज राहा. इथे मोठा फटका येतोय की काय, आणि इथे मोठा फटका येत असताना बिग हिट केलाय आणि इथे मैदानामध्ये जल्लोष करत असताना आपल्याला पाहायला मिळते सुखदेव मात्र फार खुश झाला. इथे मात्र षटकार ठोकून मात्र आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिलाय आणि संघ मात्र इथे विजय झालाय. तो म्हणजे श्री नाईक बा स्पोर्ट्स सोडोली हा संघ मात्र इथे विजय झालाय आणि पुढच्या फेरीत दाखल झालाय. चला, नवीन मॅच फ्रेश मॅच ला सुरुवात होईल. चला, उदगीर संघ आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचा आहे. त्याला टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी या संघाला. त्याचा नवीन मॅच ला सुरुवात होईल. फ्रेश मॅचला नवीन आवाज आपल्या समोर असणार